फ्रेश वगैरे झाले, नाश्ता पण बनवायचा आणि मायरा झोपले म्हणून पहिले कपडे वगैरे धुवून घेतले, कारण की प्रत्येक उठल्यावर कपडे धुवून गेलं ती पण खूप भिजते, म्हणून कपडे वगैरे धुवून झाले, बाथरूम वगैरे घासले. फक्त नाश्ता आणि जेवण बाकी आहे. ती काही एवढं लवकर उठणार नाही. दोघं उठलं आहे, मायरा उठले आणि नंतर आता नाश्ता पोहे वगैरे झाले करून, फक्त त्या नाश्ता करायचा बाकी आहे. आणि तेवढ्यात ना मायरा उठली, तिचा ब्रश वगैरे झाला आहे. मी तिला दूध आणायला खाली पाठवलं होतं, म्हणजे खाली जिने दूधवाला टाकून गेला होता तिथे. ती वर घेऊन आले दूध, बट तिला ना तिने फ्रीजमध्ये ठेवायला गेले आणि माझ्या लक्षातच नाही की फ्रीजमध्ये गुलाबजाम आहेत. आणि तिने तो टोप जसा बघितला तसं हे बघ सकाळ सकाळी काय झालं. कुठे चाललीस तू? कुठे चाललीस तू? कुठे चालली? आपण कुठे चाललो आहे दोघं तिघं पण? कुठे चाललो आपण? कुठे चाललो? कान टचल चाललो आहे. कुठे चाललो आहे? चालू कान टोचाय ना, मला कानातले टोचायला चालले आहे. ती ना जेव्हा 1.25 महिन्याची होती ना तेव्हा आम्ही तिचे कान टोचले होते, पण ना आता 2-3 महिने झाले तिला टॉप्स घातले होते कानामध्ये, त्यामुळे तिला ना जखम झाली तिथे. त्यामुळे आता ते कान टोचायला परत मी तिला घेऊन चालले. आज 2-3 वेळा गेली होती मी घेऊन, पण ते बोलले होते की नाही, म्हणजे तिला अजून ती जखम बरी नाही झाली, त्यामुळे मग आज परत आम्ही तिला घेऊन चाललो. तर मग आज बघू आता काय होते, ती रडते का काय, का परत ते कान पुसले का नाही ते पण माहीत नाही. मग आता बघू चेक करून नक्की काय बोलत आहेत ते. कान पुसले नसतील तर बरं आहे, म्हणजे तिला दुखणार तरी नाही परत ते कान घातल्याने. बघू आता काय होतं आहे. काय करायचं? आईस्क्रीम देणार मी का बाहेर गेल्यावरती तुला? तुला आईस्क्रीम आवडते मायरा? हां गेलं. तिथं जस्ट आम्ही घरी आलो, तिला कानात टोचलं आणि ती अजिबात रडली नाही, म्हणजे ती थोडी नॉर्मल नंतर रडली. तिला जेव्हा कळलं ना की बाबा आम्ही तिला म्हणत होतो ना दुखतंय का म्हणून जरा नाटक केलं, पण पाणी रडली वगैरे नाही, फक्त एवढंच केलं. पण ती अजिबात रडली नाही आणि तसं कानातलं वगैरे तिला घालून आले. आता जरा ती खाली खेळायला गेले, तोपर्यंत मी जेवण बनवते. तर आता बघू, आता विशाल पण बोलतो त्याला लेट जायचं म्हणून आता बघू काहीतरी बनवेल. त्याला वांगा मसाला खायचा आहे म्हणून बनवून देते आता त्याला वांगा मसाला आणि भाकरी वगैरे. तर बघू, आता ती रडली नाही अजून तरी ती हसते. मग बघू नंतर जर तिला दुखलं वगैरे तर तेल वगैरे तर सोडणार आहे गरम करून. मग बघू आता काय होतं आहे नक्की ते कानाचं. पण ठीक आहे, म्हणजे गेलं तरी ते कानातलं, आणि ते कान त्याचे बुजले नव्हते, फक्त वरून स्किन झाली होती प्लेन, पण ते गेले आपोआप, म्हणून तिला अजिबात काय रडली वगैरे नाही. मस्तपैकी ती छान अशी हसत होण्यासाठी मी शेंगदाणे, लसूण, खोबरं वगैरे सगळं ॲड केलं आणि इथे मी वांगी मिठाच्या पाण्यात टाकले, म्हणजे चांगले ते धुवून घेण्यासाठी. तर आता मी ते मसाला वगैरे वांग्यांमध्ये, आणि ते वांग्याचा थोडा मसाला ठेवला आहे, बहुतेक जास्तच झाला आहे मसाला. बघूया काय होतं. दुखलं कानातलं? दुखतंय आहे ना? दुखतंय? बापरे, आत्ता दुखायला लागले तुझ्या कानातले ना? आतापर्यंत काय माहितीच नव्हतं कानातले घातले का नाही ना. जेव्हा आम्ही विचारतो ना तेव्हा तिला दुखायला सुरुवात होते, तोपर्यंत तिच्या लक्षात पण नसते कानातले घातलेत का काय. तुला कान दुखते तुझे? अगो बाई, आता काय करायचं? डॉक्टरकडे जायचं? डॉक्टरकडं जाव्या. बाय बाय कर सगळ्यांना. आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. भेटे उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. बाय बाय कर. बाय बाय कर. प्लॅंकिस कर. थँक्यू बोल. थँक्यू.